सॉरी भैयाजी, मी खरंच आजपर्यंत साकेत सरांकडे अशा नजरेने कधीच नाही बघितलंय. मी मी हे लग्न नाही करू शकत. शांभवी, अगं काय बोलतेस तू हे? मला नाही जमणार ह्या घरची सून व्हायला. माझा नकार आहे. मी शांभवी, अहो का पण तुम्ही साकेत दादाला नकार का देताय? नो आय मीन, इतकी काळजी करता तुम्ही त्याची, इतका रिस्पेक्ट करता, आयडॉल पण मानता त्याला, आणि तुमच्या डोळ्यात दिसतो त्याच्यासाठीचा आपलेपणा, प्रेम, काळजी सगळं. स्टील नाही म्हणताय. तुम्हाला आवडत नाही का साकेत दादा? सर नाही, असं काही नाहीये. साकेत सरांमध्ये न आवडण्यासारखं असं काहीच नाहीये. आणि कुणाला नाही आवडणार राजगुरूंच्या घरची सून व्हायला. पण अशा पद्धतीने मी त्यांचा कधी विचार नव्हता केला. मग आता करून बघा ना विचार, प्लीज. एक सेकंड, तुम्ही नाराज आहात का आम्हा सगळ्यांवर? आय मीन, मगाशी बेबी आत्याने जे काही केलं त्यामुळे चिडून तुम्ही असं सगळं काही बोलताय का? प्लीज, असं काय असेल ना तर प्लीज आपण शांतपणे बसून या सगळ्या विषयावर बोलूयात. आणि हवं तर बेबी आत्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो, पण प्लीज रागात कुठलंही डिसिजन घेऊ नका. मी शांभवी, नाही, प्लीज तुम्ही माफी नका मागू, प्लीज. उलट मला जास्त अवघडल्यासारखं होतंय. असं काहीच नाहीये. छवी, तुम्ही तरी समजून घ्या. मी साकेत सरांविषयी असा कधीच विचार नाही केला. खरंच, प्लीज. मला वाटतं तुम्ही तरी मला समजून घ्याल. भैयाजी, प्लीज मला माफ करा. साकेत सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल तसं काहीच नाहीये. प्लीज मला माफ. मी शांभवी, वेट. हे बोलतोच काहीतरी घडलो. हिने नकार कसा दिला? पण ठीकच आहे. संकट जर आपण होऊन जायचं म्हणत असेल तर उगाच वाट कशाला अडवा. झालं ते तिला. आता शांभवी हा विषय इथेच संपला. साकेतदा, यू रिलॅक्स. यू रिलॅक्स. तू अजिबात जास्त विचार नको करूस. आय गेस काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय. मी बोलतो ना त्यांच्याशी. ओके, मी शांभवींशी बोलतो. तू शांत राहा बस. मी आलोच. शांभवी, वेट. शांभवी, रिक्षा. शांभवी, वेट. अरे जाऊ नको. हे यार, का फोन कट करते? शांभवी, प्लीज फोन उचला.
परत करतो. यार नॉट रिचेबल काय ते? तिरंग्या बघ ना शांभवीनं फोन स्विच ऑफ करून ठेवलाय. नॉट रिचेबल येतोय तिचा फोन. काय अशी अपसेट वागते ती? आज बघितलंस ना, आज साकेत दादाला डिरेक्टली नाही म्हणाली. आय मीन आय वॉज व्हेरी शुअर की ती हो म्हणेल. तरी असं का वागली ती? ती म्हणाली ना, मग कदाचित आपलाच काहीतरी गैरसमज झाला असेल आणि ती म्हणते तेच खरं असेल. दिस इज अनबिलिव्हेबल यार. अरे तिरंग्या, तिच्या मनात नसेल तसं काही. साकेत दादाला पण किती ऑकवर्ड झालं असेल यार सगळ्यांसमोर. हो ना, मी तुला म्हणाले होते सगळ्यांसमोर हा विषय नको पण म्हणून. छवी यार, मला खात्री होती की शांभवी हो म्हणणार आहे. तिरंग्या, तुला खात्री होती, पण दादूचं काय? त्याला सगळ्यांसमोर इन्सल्टिंग फील झालं ना. तिरंग्या, शांभवी दादूला नकार देईल ही पॉसिबिलिटी होतीच ना. ऐक ना, मला असं वाटतंय आता आपण हा विषय इथेच थांबवूया आणि दादू समोर तर याबद्दल काहीच बोलायला नको. नाही, आता नक्की काय घडलंय ना हे मी शोधून काढणार आणि त्या शांभवी कडनंच माहिती करून घेणार. बघ तू. फिरंग्या, आता हे सगळं नको. आता आपल्याला दादूकडे बघायला अगं हवं. पण या तू- सगळ्यामध्ये तू उगाचच बिचारा ओढला गेला यार. आपण भरीस पडले त्याला आणि म्हणून हे सगळं घडलंय. मी दादूकडे जाते, तुला यायचं असेल तर तू ये. साकेत ऐक ना, तू असं धीर नको सोडूस. काय असं काही मुलींना हे असं अचानक काही विचारलं ना की त्या गांगरून जातात. अरे त्यांना नाही सुचत काही, पण देव आहे, तो सगळं नीट करेल. बघ, आपण थोडा वेळ थांबूया ना. काय काही झालं का बोलणं अनिकेतचं तिच्या? काय रे अनिकेत, काही झालं बोलणं तिच्याशी? अरे बाप रे, बटाट्याला नकार दिला. शांभवीने नकार दिला बटाट्याला. एवढंच तोंड झालं होतं हो ना बटाट्या? विसरून जा सगळं. चला 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 चला, वाढदिवस सेलिब्रेट करायचा माझा. कमॉन. अरे काय असं आवाळ कोसळल्यासारखे चेहरे पाडून बसले सगळेजण. अरे माझा वाट. वाढदिवस आहे आज माझा. सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. हा बायाजी, अगं काय काय झालं? चेहरा का पाडून बसलीयस? अगं आपल्या सगळ्यांना असं वाटलं की एक मुलगी मला लग्नासाठी होकार देईल, पण तिने नकार दिला. हा एवढंच झालंय आणि असं होऊच शकतं ना, हो की नाही? मग त्यात एवढं चेहरा पाडून बसणार का काय? हा अनिकेत, हे अनिकेत, हे वेड्या, चेहरा पाडून काय बसलायस? झालं ते झालं आता. हा उठ उठ, चल उठ. वाढदिवस आहे माझा, साजरा करायचा आहे. हा बायाची, अगं चल ना. छवी, काय उभे राहिला तुम्ही सगळे? मला कळत नाही. आलोच. बघा, मी
आपलं घड्याळ अर्धा तास मागे घेतलंय. हा? मला आता अर्ध्या तासापूर्वी आपल्या घरात जो आनंद होता, जो उत्साह होता, तो मला परत हवाय या घरात. हा? हा? चला सगळेजण उभे राहा. ऐक ना साकेत दादा, अरे तू बडबड काय करत बसलायस अनिकेत? जा ना, केक घेऊन ये. मला केक कापायचा आहे माझ्या वाढदिवसाचा. हा? जा जा जा. ए छबे, जा त्याला मदत कर. कियारा, अगं तू बसलीयस काय? ते तू काय ते शूटिंग करणार होतीस ना सगळं? हा? ते कर ना. तुझी ती हे दांडी कुठे आहे ती? सेल्फी स्टिक. सेल्फी स्टिक ती लाव, कर सगळं शूट. आणि ते सोशल मीडियावर लाईव्ह दाखव सगळ्यांना वाढदिवस माझा. अगं छबे, तू इथेच उभं राहील. जा त्या अनिकेतला काय अनिकेत तू जा ना, केक आण जा. अरे असं काय करतात सगळे? माई माई इथे 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 असशील तू. क्यू जा इकडे इकडे इथे येऊन इथे 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 उभे राहा. आणि हे घे ना. काय इथे ठेवलंय सगळं? इथे केक ठेवा लागेल ना. हा बाई आजी, माझ्या शेजारी उभी राहा प्लीज. इथे इथे उभी राहा. अगं माई तिथे का करतेस? इथे ये ना. क्यू सगळं व्यवस्थित शूट करा. केक कापताना वगैरे सगळं व्यवस्थित शूट झालं पाहिजे. अनिकेत, अरे ये ना केक घेऊन. अरे किती मस्त केक आणलाय. वा वा वा, ये 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 इथे ठेव. वा. छान. साकेत. अनिकेत काय? अरे आयुष्यात अशा गोष्टी होतच राहतात रे. म्हणजे बिझनेस मध्ये नाही का, एखादं डील फायनल होतं, एखादं नाही होत. हो की नाही बायांजी? एका मुलीने नकार दिलाय, दुसरी मुलगी येईलच ना आयुष्यात. आणि बाई आहे ना, बाई मला माहितीये जगातली सगळ्यात सुंदर मुलगी माझ्यासाठी निवडणार आहेस तू, मला माहितीये. अनिकेत, अरे तुझ्यामुळे आपण तिला विचारलं तरी त्या परदेशात म्हणे रोज रोज मुली एक होकार नकार देतच असतात. हो की नाही? तुला सवय झाली असेल त्याची. पण तुम्हाला खरं सांगू का, हे प्रेम करणं, प्रपोज करणं, ते कुठे घेऊन जातात, त्याला काय म्हणतात का? क्यू डेट. डेट डेट डेटला जाणं हे मला नाही जमत. आणि मला जमणार पण नाही कधी आयुष्यात. का असं हरकत नाही. झालं ते झालं. आता झालं. आता आपण केक कापूया. हा, मस्त केक आणलाय. कापू मी केक? अरे हे छबे, अगं मेणबत्ती तर लाव, मला करायचंय. ये इथे लाव. बस पेटवती. आणि बायाजी, सगळ्यांनी मोठ्या आवाजात गाणं म्हणायचं माझ्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू. मोठ्या आवाजात म्हणायचं. आणि तू जर म्हटली नाहीस ना गाणं तर रागवेन मी तुझ्यावर. कापायचा केक? नक्की? Happy birthday to me. Happy birthday to you. Happy birthday, dear Saket. Happy birthday to you. बायाजी. अनिकेत,
आणि काय रे, विसरलाच वाटतं सगळं. अरे माझा वाढदिवस आहे, केक लावणार नाहीस का? आता खरा वाढदिवस साजरा झाला माझा. वाह, ए छबे धर. क्यू. केक मस्त आहे नाही का? हा, अनिकेत, गुड चॉइस. अरे क्यू, आपल्या सगळ्यांचा सेल्फी काढ ना एक छान. हा, हे माई ये इकडे, माझ्या जवळ ये. सगळेजण हसा हा मस्त. चला, स्माइल. एक मिनिट दाखव मला क्यू. गालाला जरा जास्तच केक लागलाय ना, चांगलं दिसत नाही ते. मी एक काम करतो बायाजी, हा केक काढतो आणि फ्रेश होऊन येतो परत. हा, मग परत फ्रेश सेल्फी काढू आपण. हा, आलोच बायाजी मी. अनिकेत, आलोच मी. साकेत बाळा, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरचं दुःख तू किती लपवलंस ना, तरी मला ते दिसत रे. पण बटाट्या, प्रेमात असे प्रसंग यायचेच. दुराव्यानेच तर प्रेम वाढतं, आणि प्रेम वाढलं की वेडेपणा. म्हणून मी नकार दिला तुला. तुला शांभवीच्या नुसतं प्रेमात पडायचं नाहीये, तुला तिचं वेड लागलं पाहिजे. वेड. अरे छवे, अगं छवे, काय ग, काय करतेस इथे? केक लागला होता ना, तो पुसत होतो. अगं जातच नव्हता, इतका चिकट केक होता ना, जात नव्हता तो. आता नाही दिसत ना केक? केक नाही दिसत आहे, दिसतंय ते तुझं दुःख, निराशा. नाही, कुठे दुःख? अगं मी ओके एकदम. हं? मला काही झालेलं नाहीये, ठीक आहे मी. मग रडतोयस का? अगं ते मला सांगत होतो ना मी, आपण नको करूया हे सगळं. मी म्हणत होतो यात काही अर्थच नाहीये.
कोणीच नाही ऐकलं माझं. माझा दादू पहिल्यांदा कोणाला तरी प्रपोज करणार होता ना? हो ना असं मला तरी वाटलं होतं, पण दादू? घड्याळाचे काटे अर्धा तास मागे करून जे घडलंय ते बदलणार नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं जे घडलंय ना ते सर्व ऍक्सेप्ट करावं. त्याने काय होतं माहितीये, आपल्या मनात कधीतरी काहीतरी जखम झालेली असते, पण आपण कुठे काहीच नाही झालं असं करून ती जखम दाबून ठेवतो, तिला दिसेनाशी करतो. पण खरं तर ती जखम तिथेच असते, ती गेलेलीच असते. त्यामुळे ना एकदाच त्या जखमेवर मलमपट्टी करावी म्हणजे प्रश्नच मिटला. आणि हे सगळं मी नाही बोलत आहे, एवढी शाणी नाहीये मी. तुझी माई मला हे सतत सांगत असते. ते मला वाटतं तू पण हे असंच करावं. ती शांभवी अशी का वागली, तिने का नकार दिला, या सगळ्या प्रश्नांचा विचार करणं आपण सोडून देऊया. हा, मूव्ह ऑन हो. आणि लग्नासाठी त्या शांभवीचा विचार परत कधीच करू नकोस.